सध्या नारी शक्ती वंदन कायद्याची चर्चा आहे। त्यासाठी केंद्र सरकारनं विशेष अधिवेशन बोलावले। त्यातच मतदारसंघाची पुनर्रचना होणार असून एकूण खासदारांची संख्या तब्बल 816 वर जाण्याची शक्यता आहे। पाहूया। संसदेपासून ते राज्यांच्या विधानसभांपर्यंत खासदार आणि आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। देशात एकीकडे जनगणनेला सुरुवात झाली। मार्च 2027 पर्यंत जनगणना पूर्ण करण्याचं सरकारचं टार्गेट आहे। तर दुसरीकडे नारी शक्ती वंदन कायद्यासाठी 16 ते 18 एप्रिल असं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय। यानुसार महिलांना लोकसभेपासून ते विधानसभांमध्ये 33% आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल। यामुळे महिला लोकप्रतिनिधींचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि विशेष अधिवेशनासाठी भाजपने आपल्या खासदारांना 3 दिवस लोकसभा राज्यसभेत हजर राहण्यासाठी व्हीप बजावलाय। मतदारसंघ पुनर्रचनेनुसार 2029 पासून खासदारांची संख्याही वाढेल आणि 33% आरक्षणानुसार महिलांसाठी मतदारसंघही राखीव असतील। सध्या लोकसभेत 543 खासदार आहेत। आता खासदारांची संख्या 816 इतकी होईल। यात 33% आरक्षणानुसार महिलांसाठी 273 मतदारसंघ राखीव असतील। आता खासदारांची संख्या 816 इतकी होईल। यात 33% आरक्षणानुसार महिलांसाठी 273 मतदारसंघ राखीव असतील। महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सध्या 48 खासदार आहे। ही संख्या 72 वर जाईल, ज्यात 24 मतदारसंघ महिलांसाठी राखीव असतील। विधानसभा और लोकसभा पहुंचने में उनके सपनों को, आप सबके सपनों को नए पंख मिलने जा रहे हैं। निर्णय प्रक्रियाओं में महिलाओं की सहभागिता बढ़ी तो इससे व्यवस्थाओं में भी संवेदनशीलता आई है। सध्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या ही 13%, म्हणजे 74 इतकी। नारी शक्ती वंदन कायदा झाल्यावर यात 20% वाढ होऊन महिलांची भागीदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।